सामाजिक कार्यामध्ये अनेक वर्षांपासून त्यांचा मोठा सहभाग आहे असे आमचे मित्र रतन कुमार साबळेजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा हा प्रवेश सोहळा आणि त्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या शहराचे विकास पुरुष, देशाचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री माननीय डॉक्टर भागवतजी कराड साहेब, रतन कुमारजी साबळे साहेब, या शहराचे महामंत्री सरचिटणीस ज्यांना म्हणतो असे आपले ताराचंदजी गायकवाडजी, हर्षवर्धन कराडजी, सचिव सिद्धार्थ साळवेजी, युवराळेजी, शिरसाटजी, मस्के साहेब, गायकवाड साहेब, सोनकांबळेजी, सगळ्यांचंच मी इथे स्वागत करतो. आता ताराचंद भैयांनी खूप छान मार्गदर्शन केलं, बोलले. पण रतन कुमार साबळेजींचा सगळा प्रवास आपण जर पाहिला तर हा सगळ्या जनतेला जोडून शेवटच्या घरापर्यंत जाऊन मदत करण्याचा, सहकार्य करण्याचा, चळवळीत राहण्याचा असा स्वभाव आहे. पण जरा चुकीच्या ठिकाणी ते होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या या सगळ्या कार्याची दखल घेतली गेली नाही, त्यांना चांगला वाव मिळाला नाही. पण त्यांनी आता जो निर्णय घेतलाय की भारतीय जनता पार्टीचं कमळ हातात घ्यावं. मंडळी, आपण सगळेच जण उघड्या डोळ्यांनी पाहतो, पण कधी कधी आपल्याला जरा कुणी आपला संभ्रम निर्माण करतं आणि आपण भारतीय जनता पार्टी आपली नाही की काय असं काही जण म्हणायचा प्रयत्न करतात. पण आपण पाहिलं असेल की पंचतीर्थ किती चांगली योजना आहे की आंबेडकरांचं आपलं जन्मस्थान महू असेल, दिल्लीचं स्मारक असेल, लंडनचं घर आहे. म्हणजे आपल्याला आपण ज्यांना मतदान ज्या काँग्रेसला करत राहिलो तर त्यांनी इतकी वर्ष त्या लंडनचे घर घेण्याची हिंमत नाही दाखवली. पण मोदी सरकारने, देवेंद्र भाऊंनी आपल्याला ते घर आपल्याला घेऊन दिलंय. 250 कोटींच्या वरचा मोठा व्यवहार त्याच्यातला केलेला आहे. नंतर मुंबईचं स्मारक असेल, हे सगळे पंचतीर्थाची जी योजना आहे त्यासाठी करोडो रुपये देणारं एकमेव सरकार आहे मोदी सरकार. आणि त्यांनी आपल्याला ही अस्मिता जागवणार आहे की बाबासाहेबांचा विचार आहे. बाबासाहेब पुणे एकाच जाती समाजाचे नव्हते, तर हे सगळ्या भारताचे आमचे मोठं महामानव ज्यांना म्हणतो की जगाला एक चांगली लोकशाही कशी असू शकते ही जी आपली निर्माण करून देणार आहे त्याचे जनक बाबासाहेब आहेत. आणि त्यांना प्रेरणास्थान ठेवून, छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणास्थानी ठेवून हे भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यात असेल, केंद्रात असेल, अतिशय पारदर्शक काम करत आहे. म्हणजे आपल्याला वाटेल की हे मोठ्या योजना हे सगळं जाऊ द्या, पण नाही आज लाडकी बहीण आली, तुम्हाला कोणत्या नगरसेवकाकडे जावं लागलं, तुम्हाला कोणत्या आमदाराकडे जावं लागलं नाही, कुठेही जावं नाही लागत. हे पहिल्यांदा घडतं. नाही तर पूर्वी आपण पाहायचो आपल्याला साधा दाखला काही घ्यायचं म्हणलं तर त्या नगरसेवकाच्या घरी सकाळीपासून जाऊन बसायचं, त्या काँग्रेसच्या पुढाऱ्याच्या दारात हेलपाटे मारायचे, मग तो आपला आहे, दूरचा आहे, कामाचा आहे. आज असं काही आहे का? मत द्या नाही तर नका देऊ, मग तुम्हाला पारदर्शकपणाने तुम्हाला ऑनलाईन सगळी नोंदणी करता येईल. म्हणजे आज आमचं घरकुल असेल, लाडकी बहीण असेल, आमच्या मुलांचं शिक्षण असेल, पार्टीच्या योजनेला आजपर्यंत सांगा देवाभाऊ शिवाय कोणी इतकं ताकद दिली का? कुणी दिले नाही. विद्यापीठामध्ये मी काम केलंय, विद्यापीठामध्ये एवढ्या योजना आपल्या समाजाला दिल्या त्या फक्त आणि फक्त देवाभाऊच्या सरकारने दिलेल्या. मग हे केल्यानंतर म्हणजे काय असतं, बाप दाखवणं ते श्राद्ध असतं. मग हे सगळं आपल्याला समोर दिसतंय. ह्या सगळ्या योजना पारदर्शक आहे, कुठला वशिला नाहीये. आणि म्हणजे आता हे दोघं जण या पदावर आहे, शहराची मोठी पद आहेत पार्टीची, आणि कुठलाही वशिला नाही, त्यांच्या पाठीशी कोणी नेता नाहीये किंवा वारसा नाहीये की बाबा मोठे श्रीमंत काही राजकारणात होते, आमदार. पण आज त्यांची सर्व मताने त्यांना इथे महामंत्री म्हणून बसण्याचा मान मिळतो, केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीमध्ये. त्याच्यामुळे आपल्याला रतन कुमार साबळेजींच्या सोबत हा जो कमळाचा वारसा घेण्याचा आपण आज जो निर्णय केला तो अतिशय चांगला निर्णय, प्रामाणिक निर्णय. आणि तुम्ही जसं जसं काम कराल तुम्हाला लक्षात येईल इथे जे बाहेरून आपल्याला बांधवून सांगतात की नाही जरा आतमध्ये असेल, तर ते घरात आल्यानंतर कळेल की असं काहीही नाही. फक्त हा संविधान बदलणार, कोण बदलणार आहे, पण आमच्या अशिक्षितपणाचा, आमच्या भोळेपणाचा काही जण तात्पुरता फायदा घेतात.
आणि तो फायदा घेऊन काय केलं तर आम्हाला विकासाच्या गंगेतच येऊ दिलं मी इतकी वर्ष. गरिबी हटाव म्हणले पण गरीब हटलं, पण गरिबी हटली का? पण आज ज्या योजना आहे, शिक्षण आहे, शेवटी काय असतं, माझ्या मुलाच्या मध्ये क्षमता आहे की नाही आहे, पण त्याला वाव दिला पाहिजे, त्याला पुढे नेलं पाहिजे. ते देण्यासाठी ज्याला मत देतो त्या सरकारचं कर्तव्य असतं की त्यांनी आम्हाला ते इन्फ्रास्ट्रक्चर आमच्या मुलांसाठीच्या आमच्यासाठीच्या सोयी करून दिल्या पाहिजे. आज महामंडळांच्या माध्यमातून जे सगळ्याच जाती धर्माला इतकी कर्जाची देण्याची योजना आहे, बिनव्याजी कर्ज आहे. आज आपल्याला 500 रुपये कोणी उसने देते? कोणी देत नाही. पण आज 10 लाख 15 लाख रुपये ज्या योजना आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण आपला व्यवसाय सुरू करू शकतो, माता भगिनी आमचा व्यवसाय करू शकतात, आणि त्या सगळ्या पैशांचं व्याज सरकार भरतं. म्हणजे हे सगळं ज्या पद्धतीने करायचं, यासाठी कुठला वशिला, कोणाचं प्रमाणपत्र, तुम्ही त्या वार्डाचा नगरसेवक आहे, आमदार आहे, त्याच्या दारात जाण्याची गरज नाही. हे कोण करतं की ज्याचं मन शुद्ध आहे, ज्याला लोकांना वेडबिगार नाही ठेवायचं, ज्याला लोकांना आपल्या दाराशी नाही बोलवायचं, ही ज्याच्या मनामध्ये इच्छा असते, असं देवाभाऊंचं सरकार आणि नरेंद्र मोदींचं सरकार करतंय हे आपल्याला दिसतंय. त्याच्यामुळे मन मोकळं करून आपण जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणलं पाहिजे की नाही? म्हणलं पाहिजे. तो मनाचा मोठेपणा आहे, आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. तर हे आपण जोपर्यंत म्हणणार नाही तोपर्यंत आपल्याला आनंद नाही मिळणार आणि आपल्याला ते दिसणार नाही. तर हा सगळा आकडेवारींचा जो खेळ आहे तो काही कुणाला असा पागोलबा तयार करून सांगता येतो किंवा खोटा तयार करतो असं नाहीये. आज आपल्यातल्या आपण लाभार्थी किती योजनांचे, आज आपल्याला किती गोष्टी मिळालेल्या आहेत, ते ह्या जर पाहिल्यात तर प्रत्येकाला काही ना काही मिळालेलं आहे. ज्याला मिळालं नसेल त्याला मिळण्याची व्यवस्था आहे, म्हणजे त्या प्रशासनामुळे काही राहत असेल. म्हणजे आता आयुष्यमान कार्ड आहे, डॉक्टर साहेबांनी इतकं काम त्याच्यावर केलेलं आहे की 5 लाखाचा विमा, म्हणजे देव करो कुणाला दवाखान्यात जाण्याची गरज ना पडो, पण जर जावं लागलं तर गरिबांच्या कष्टाचा पैसा असतो, तो डॉक्टरला देताना खूप जीवावर येतो. पण असं काहीही दुर्दैवाने आपल्यावर संकट आलं तर 5 लाख रुपये ताई आपल्याला डॉक्टरचं बिल भरण्यासाठी, आमची मुलगी गरोदर राहिली तिच्यासाठीचा पोषक आहार असेल त्याची काळजी केलेली आहे, त्या मुलीचं लेकरू झालं त्या लेकराला किट द्यायचा असतो त्याच्यासाठी चांगल्या याचा, त्या किट देण्याची व्यवस्था आहे. म्हणजे इतक्या बारीक बारीक गोष्टी, आणि हे करताना कोणाला 50 रुपये द्यावे लागले, 500 रुपये द्यावे लागले, हे करत नाही. म्हणजे आपल्याकडे मिस्त्री आहे, गौंडी आहे, प्लंबर आहे, त्याला किट पाहिजे, त्याला सामान पाहिजे, त्याच्यासाठीच्या योजना आहेत. तर इतक्या म्हणजे योजनांचा जर आपण पाडा करायचा म्हटलं तर 400-500 योजना डॉक्टर साहेब आपल्या होतात. ह्या सगळ्या जे सरकार करतं, जे मनापासून करतात, तर त्याच्या आपण मतदार म्हणजे आपण मायबाप आहे, आपल्याला हे देतात म्हणजे काही उपकार करत नाही. 60 वर्ष ज्यांनी दिले नाही त्यांनी आपल्याला लुटलेलं आहे. पण जे देतात त्याला म्हणलं पाहिजे की बाबा तू चांगलं काम करतो, तू पुढे चाल, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. तर हे म्हणण्यासाठी आज रतन कुमारजी आमच्या सोबत आहेत. खूप चांगला हा योग आहे की डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांचं काम पाहून भारतीय जनता पार्टी आणि ते एकत्र येत आहेत आणि एक चांगली शक्ती त्या तुमच्या भागामध्ये निर्माण होईल. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला खरोखर आमच्याकडे मोठी संधी मिळेल याची मी खात्री देतो आणि आपल्या सगळ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो आणि आमचं